तर बघा, आज आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 31. पुढील अक्षरे वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल? बघा, PQDSM ही अक्षर आहेत. तर वर्णानुक्रमे लावायची म्हणजे काय करायचं? तर ABCD नुसार लावायची. तर बघा, ABCD नुसार जर आपण लावली तर पहिल्यांदा येणार आहे D, त्याच्यानंतर येणार आहे M, त्याच्यानंतर येणार आहे P, त्याच्यानंतर येणार आहे Q आणि त्याच्यानंतर येणार आहे S. आणि विचारले काय? शेवटचे अक्षर कोणते येईल? तर बघा, DMPQS. तर शेवटचं अक्षर येणार आहे S, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, प्रश्न क्रमांक 32. I am ... तर बघा, ड्रिंकिंग म्हणजे पाणी पिणे, ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे, आणि वॉशिंग म्हणजे धुणे, आणि ईटिंग म्हणजे खाणे. तर ह्या चित्रात आपण बघतोय की ती जी स्त्री आहे ती कपडे धुत आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे वॉशिंग. प्रश्न क्रमांक 33. गटात न बसणारा शब्द कोणता? तर बघा आता, रेड, ब्ल्यू, स्काय, व्हाईट. RED रेड म्हणजे लाल, BLUE ब्ल्यू म्हणजे निळा, SKY स्काय म्हणजे आकाश, आणि WHIT व्हाईट म्हणजे पांढरा. तर बघा, रेड, ब्ल्यू, व्हाईट ही 3 रंगांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये हा स्काय वेगळा शब्द आलेला आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34. सोबतच्या चित्रातील आकार ओळखा. तर बघा, हा जो आकार आहे HEART हार्टचा शेप नाही आहे, CONE कोण म्हणजे शंकू नाही आहे, SQUARE स्क्वेअर म्हणजे चौरस नाही आहे, आणि STAR स्टारचा आकार आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्टार. प्रश्न क्रमांक 35. चित्रातील बाणाची दिशा कोणती? बघा, चित्रातील बाण हा खालच्या दिशेला दाखवला आहे. तर बघा, UP अप म्हणजे वर, DOW आणि डाऊन म्हणजे खाली. याचं बरोबर उत्तर आहे डाऊन म्हणजे खाली. प्रश्न क्रमांक 36. अयोग्य जोडी ओळखा. बघा, पहिलं चित्र आहे अँग्री म्हणजे रागावलेला किंवा रागीट, HAPPY हॅप्पी म्हणजे आनंदी, SAD सॅड म्हणजे दुःखी, आणि CRYING क्राईंग म्हणजे रडणारा. तर बघा, हॅप्पी बरोबर चित्र आहे, सॅड बरोबर चित्र आहे, क्राईंग रडणारा पण बरोबर चित्र आहे, आणि इथे अँग्रीला हसणाऱ्याचं चित्र दिले, म्हणून अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. गुड मॉर्निंग अभिवादन कोणत्या वेळी कराल? तर बघा, गुड मॉर्निंग आपण कधी म्हणतो? सकाळी, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुपारी आपण म्हणतो गुड आफ्टरनून, सायंकाळी म्हणतो गुड इव्हिनिंग, आणि रात्री म्हणतो गुड नाईट. प्रश्न क्रमांक 38. वर्षातील शेवटचा महिना कोणता? तर बघा, वर्षातला शेवटचा महिना पहिला आहे जानेवारी हा वर्षातला पहिला महिना असतो. DECEM डिसेंबर हा वर्षातला शेवटचा महिना असतो, आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर. OCTOBR ऑक्टोबर हा 10वा महिना असतो, आणि MARCH मार्च हा 3रा महिना असतो. प्रश्न क्रमांक 39. जसे यस नो तसे अप डाऊन. तर बघा, एसच्या विरुद्धार्थी शब्द आहे नो, तर अपच्या विरुद्धार्थी असतो डाऊन म्हणजे खाली, COME कम म्हणजे येणे, GO गो म्हणजे जाणे, SIT सीट म्हणजे बसणे. प्रश्न क्रमांक 40. आपणास चव कोणत्या अवयवाने समजते? तर बघा, इयर म्हणजे कानानं आपल्याला चव समजत नाही, NOSE नोज म्हणजे नाकानं आपल्याला चव समजत नाही, TONGUE टंग म्हणजे जीभ. तर बघा, आपल्याला जिभेने चव समजते, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि पर्याय 4 EYE आय म्हणजे डोळा. बघा, बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 41. गटात न बसणारे पद ओळखा. गाजर, मुळा, बीट, पालक. तर बघा, गाजर, मुळा, बीट आणि पालक. याच्यामध्ये गाजर, मुळा, बीट ही कंदमुळं आहेत, आणि पालक हे कंदमूळ नाही. कंदमूळ म्हणजे काय? जे आपण जमिनीखालून काढतो त्याला कंदमुळ असं म्हणतात, आणि पालक ही पालेभाजी आहे. प्रश्न क्रमांक 42. पळ, कळ,
वळ, तळ या अक्षर मालिकेत सर्वात जास्त वेळा कोणते अक्षर आलेले? तर बघा आपण अक्षर मोजून सुद्धा पाहू शकतो किंवा आपल्याला लगेच लक्षात येईल. ळ 1 2 3 4. तर बघा ळ आलेला आहे किती वेळा? ळ आलेला आहे 4 वेळा. प फक्त 1 वेळा आलेला आहे. त्यानंतर व पण 1 वेळा आलेला आहे आणि क पण 1 वेळा आलेला आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ळ. प्रश्न क्रमांक 43. पुढील संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? तर बघा 15 20 25 30. तर बघा यामध्ये 5चा टप्पा किंवा 5ने संख्या वाढत गेलेली आहेत. बघा 15 अधिक 5 20 20 अधिक 5 25 25 अधिक 5 30. मग आता 30 अधिक 5 आपण जर केलं तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 35. प्रश्न क्रमांक 44. गटात न बसणारी आकृती ओळखा. तर बघा 1 2 3 4. तर बघा ही आकृती आणि ही आकृती सारखी आहे, फक्त त्यांच्या दिशा बदललेल्या आहेत आणि ही आकृती जी आहे ही वेगळी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 45. नीता गीतापेक्षा उंच आहे पण सीतापेक्षा उंच नाही, तर सर्वात उंच कोण? तर बघा आपण हे इथं मांडून घेऊया. नीता ही गीतापेक्षा उंच आहे, म्हणजे गीता त्याच्यापेक्षा उंच आहे नीता. पण नीता जी आहे ती सीतापेक्षा उंच नाही, म्हणजे नीतापेक्षा पण उंच असणार आहे सीता. अशा पद्धतीनं हा क्रम तयार होईल. बघा वाक्यानुसार जरी आपण बघितलं, नीता गीतापेक्षा उंच आहे. बघा नीता गीतापेक्षा उंच आहे पण सीतापेक्षा उंच नाही, म्हणजे सीता गीतापेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच कोण? सीता. प्रश्न क्रमांक 46. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो ओळखावं, पर्याय रंगवा. हे बघा पुस्तक वाचन, पुस्तक आपण वाचन करतो, वहीमध्ये आपण लेखन करतो, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेखन. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायामधून निवडा. तर बघा आरशातील प्रतिमा सांगितली, मग आरशातील प्रतिमेमध्ये उजवी बाजू डावीकडं आणि डावी बाजू उजवीकडं, म्हणजे बाजू बदलते. तर बघा ही बाजू आहे, ही बाजू इकडं जाणार आणि ही बाजू इकडे येणार. आपण पर्यायामध्ये बघितलं तर बघा ही बाजू इकडं आलेली आहे आणि ही बाजू इकडं आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. एका रांगेत 21 मुली उभ्या आहेत, तर मध्यभागी असणाऱ्या अक्षराचा क्रमांक कितवा असेल? तर बघा एका रांगेत 21 मुली आहेत आणि अक्षरा मध्यभागी आहेत, म्हणजे अक्षरा इथं आहे तर तिच्या पुढे आणि मागे समान मुली असणार आहेत. तर बघा म्हणून आपण काय करायचं, 21 मधून 1 वजा करायचं, झाले 20. मग आता अक्षराच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या पुढे 10 जण आणि मागे 10 जण, 10 आणि 1 11 आणि 11 आणि 10 21, म्हणजे अक्षराचा जो क्रमांक आहे तो असणार आहे 11वा. प्रश्न क्रमांक 49. एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द तवग असा लिहितात, तर मगर हा शब्द कसा लिहाल? तर बघा सांकेतिक भाषेत गवत हा शब्द कसा लिहिलेला आहे? त व ग, म्हणजेच काय केलं आहे, त व ग उलटा केलेला आहे. मग आता मगर हा शब्द र ग म. मग आता बघा र ग म पर्याय क्रमांक 1, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 50. तुमचा मित्र खेळताना पडला, अशा वेळी तुम्ही काय करा? तर बघा त्याच्याकडे दुर्लक्ष करेन, त्याला रागवेन, त्याला मदत करून पाणी देईन, त्याच्याकडे पाहून मोठ्याने हसेल. याचं बरोबर उत्तर आहे त्याला मदत करून पाणी देईन. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे.